शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित मराठीच्या सुगम भारती या पुस्तकाची माहिती बघणार आहोत. संपूर्ण शिक्षण पद्धतीत शालेय शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे शिक्षण राष्ट्र आणि व्यक्ती या दोन्हीचाही विकास साधतं. या पुस्तकाच्या निर्मितीमागील आधारभूत घटक कोणते असावे असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. या पुस्तकाच्या निर्मितीमागचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे NCF 2005 म्हणजेच राष्ट्रीय आराखडा 2005. हा आराखडा म्हणजे नेमकं काय, तर शिक्षकाच्या नवोपक्रमशीलतेचा व कल्पकतेचा उपयोग करून तयार केलेलं अध्ययन अध्यापन पद्धतीचं नियोजन आहे. या NCFमध्ये काय दडलेलं आहे बरं, किंवा या NCFची नेमकी मार्गदर्शक तत्त्व कोणती आहेत याचाही आपण विचार करू. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणं हे त्याचं पहिलं तत्त्व आहे. घोकंपट्टीला म्हणजेच पाठांतराला खो देणं म्हणजे पाठांतर न करणं हे दुसरं तत्त्व आहे. शिक्षण पाठ्यपुस्तकाशी संबंधित न ठेवता विद्यार्थ्याशी संबंधित ठेवणं हे तिसरं तत्त्व आहे. परीक्षा पद्धती लवचिक असावी हे चौथं तत्त्व आहे. आणि पाचवं, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवणं हे पाचवं तत्त्व आहे. आता राष्ट्रीय आराखड्याने मराठी भाषेला महत्त्व कोणतं दिलेलं आहे याचाही विचार आपण याच्यात करू. भाषेच्या माध्यमातूनच ज्ञानाची रचना होत असते, त्यामुळे विद्यार्थी आपल्या भावना, विचार, मतं ही आपल्या भाषेतून व्यक्त करत असतो. म्हणूनच या मराठी भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान या आराखड्यात दिलेलं आहे. यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकात जे नियोजन आहे तर चिवचिव चिमण्या हा पाठ किंवा जीवन सुंदर करू ही कविता या दोन्हीमधून भावभावना अतिशय सुंदर व्यक्त झालेल्या आहे. भाषा ही व्यक्ती, वस्तू, संकल्पना यांचा अंतर्बाह्य संबंध हा बाह्य जगाशी जोडण्याचा नेहमी प्रयत्न करते. याच कारणास्तव आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये परिसरातल्या व्यक्तीची माहिती मिळवा किंवा पक्ष्यांच्या माहितीचा शोध घ्या अशा प्रकारचे उपक्रम दिलेले आहेत. लोकपरंपरा आणि लोकसंगीताला आपल्या पाठ्यपुस्तकात स्थान असणं गरजेचं आहे असं आपला NCF सांगतो. त्याप्रमाणे आपल्या पाठ्यपुस्तकात कोळ्याची पोर ही कविता आणि सणांची माहिती मिळवा हा उपक्रम हे दोन्हीही दिलेले आहेत. NCF सांगतो की व्यक्तिगत वाचनाला महत्त्व द्या, संधी द्या. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन या क्षमता विद्यार्थ्यांच्या पक्क्या करून घ्याव्यात हे तर सांगितलंच आहे, पण त्याचबरोबर कल्पनाशक्तीला, तर्कशक्तीला, कार्यकारण भावाला, मूल्यमापनाला विशेष वाव त्यांना द्यावा असंही सांगितलं आहे. आता हा वाव आपल्या पाठ्यपुस्तकात कुठे दिलेला आहे, तर औपचारिक पत्रलेखन यामध्ये हा वाव भरपूर आहे. माझी दिनचर्यासारखे निबंध पाठ्यपुस्तकातून विचारलेले आहे. जिकडे तिकडे पाणीचं पाणी असा एक विषय दिला आहे, त्याच्यावर कल्पना करून तू लेखन कर असं विद्यार्थ्याला सांगितलं आहे. शिवाय जाहिरातीवरून प्रश्न विचारले आहे. या सर्व ठिकाणी यावरील सर्व क्षमतांना वाव दिलेला आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आराखड्यात भाषेचं महत्त्व सांगितलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या राज्य आराखड्यामध्ये सुद्धा भाषेचं महत्त्व सांगितले आहे, ज्याचं नाव आहे SCF. राज्य आराखडा म्हणतो की खऱ्या अर्थानं आपली शिक्षण पद्धती ही बालकेंद्री केलेली पाहिजे. शिक्षण पद्धती खऱ्या अर्थानं बालकेंद्री करायची म्हणजे काय, तर जेव्हा आपण ज्ञानरचनावादी दृष्टी स्वीकारलेली आहे, त्यामध्ये 2 शास्त्रज्ञ जीन पियाजे आणि लेव वायगॉटस्की या दोघांनी 25 वर्ष अध्ययन करून ज्ञानाची निर्मिती मुलं कशी करतात हे शोधून काढलं. आणि त्यांच्या मते मुलं स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतात. मग आत्ता आपण वर्गात शिकवताना त्यांना त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करण्याची संधी जेव्हा आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून देऊ, तेव्हाच आपली ही शिक्षण पद्धती खऱ्या अर्थाने बालकेंद्री पद्धती होणार आहे. भाषेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे असंही आपला SCF म्हणतो. मग गुणवत्ता म्हणजे नेमकं काय,
तर गुणवत्ता म्हणजे जे ज्ञान जीवनविषयक गरजा भागवते आणि जागतिक पातळीवर जीवन गरजा भागवते ते ज्ञान, आणि जे ज्ञान विद्यार्थ्याचं जीवन समृद्ध करते ते ज्ञान म्हणजे गुणवत्ता, अशी गुणवत्तेची व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपल्या पाठातून ही गुणवत्ता विविध मूल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सावलीतून जा आणि सावलीतून ये हा पाठ विश्वविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांचा पाठ, किंवा बातम्या आणि जाहिरातींच्या खाली असलेले प्रश्न, किंवा पाठातून मिळणारा संदेश, हे सगळं यावरील सर्व कृतींना वाव देणारे आहेत. भारतीय संविधानातील मूल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्या, असं पण आपला NCF सांगतो. आता ही मूल्य नेमकी कोणती? तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, आर्थिक सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि त्याचबरोबर त्याची जीवनकौशल्य, या सगळ्यांमधून त्याचा व्यक्तिमत्व विकास साधा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याचं चित्र आपल्याला कुठे दिसतं? तर पाखरांचे मागणे ही एक कविता आहे. या कवितेमध्ये प्राण्यांना वाचवा हा संदेश ते देतात. ध्येयपूर्तीचा ध्यास या पाठामध्ये खडतर परिश्रम केल्याशिवाय कधीही ध्येयपूर्ती होऊ शकत नाही, ही संकल्पना पाठाने आपल्याला दिलेली आहे. भूमिगत पाठामधून देशप्रेम व्यक्त झालेलं आहे. तर पुन्हा त्याच पाठाचा मी उल्लेख करते की शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यात प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस विजय कसा मिळवू शकतो, यश कसं मिळवू शकतं, याचं उत्तम उदाहरण या पाठाच्या माध्यमातून दिलं आहे. त्यामुळे भारतीय संविधानात्मक मूल्यांचे शिक्षण ही संपूर्ण गरज आपलं पुस्तक भागवतो. अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार करा, असंही त्यांनी सांगितलं आहे. आता हा स्वीकार पाठ्यांशाच्या बाबतीत कसा करायचा याबाबत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. तर ते म्हणतात की प्रत्येक स्वाध्याय हा सोडवताना विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. आपल्या पाठ्यपुस्तकातला प्रत्येक स्वाध्याय सोडवताना विद्यार्थी विचार करणारच आहे. त्याचं आकलन पूर्ण झाल्याशिवाय तो आकलनानंतरच्या ज्या क्षमता आहे, उपयोजन, कौशल्य किंवा कार्यकारण भाव शोधणे, तार्किक विचार करणे, सर्जनशीलता, या क्षमतांकडे तो वळू शकत नाही. तर सुरुवात होते ती आकलनापासून, आणि म्हणून आपण ज्ञानरचनावादी भूमिकेचे पूर्णपणे पालन स्वाध्यायांच्या माध्यमातून आपल्या पाठ्यपुस्तकात केलेले आहे. त्यानंतरचा मुद्दा ते असं सांगतात की अवांतर वाचनाला पाठ्यपुस्तकात वाव द्या. अवांतर वाचनाला पाठ्यपुस्तकात वाव देताना अनेक अपठित उतारे हे पाठ्यपुस्तकात आलेले आहे. याशिवाय आपल्याला NCFने असंही सांगितलं आहे की भाषिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जरी बदल असला तरी पण पाठ्यपुस्तकातून मात्र विविधतेत एकता हाच संदेश गेला आहे. तर यासाठी आपण भूमिगत या पाठाचा मी विशेष उल्लेख करते, जो देशप्रेमावर आधारित आहे. पाठ्यपुस्तकातील पाठ हे कृतिशीलतेला वाव देणारे, कुतूहल निर्माण करणारे, चिकित्सक विचार करायला भाग पाडणारे आणि सर्जनशील लेखनाला प्रवृत्त करणारे असावेत, असं आपल्याला आपला राज्य आराखडा सांगतो. याप्रमाणे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाखरांचे मागणे ही कविता जेव्हा विद्यार्थी शिकतील तेव्हा मला खात्री आहे की ते पाखरांसाठी गच्चीवर नेऊन नक्की पाणी ठेवतील. त्याचप्रमाणे प्राणी आणि आपण हा पाठ शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना जैवविविधता टिकवणं किती गरजेचं आहे हा चिकित्सक विचार ते नक्की करायला लागतील. यानंतर अध्यापन पद्धती कशी असावी याचाही उहापोह आपल्या या राज्य आराखड्यात केलेला आहे. अध्यापन पद्धतीमध्ये ती ज्ञानरचनावादी असावी, ती कृतीप्रवण असावी. हे करत असताना आपण तुमच्या शब्दात लिहा असा एक स्वाध्याय त्यांना दिलेला आहे. तो सोडवताना ते नक्की पुन्हा ज्ञानरचनावादी आकलनाकडून सर्जनशीलतेकडे विचार करणार आहेत. त्याचप्रमाणे समुद्र आणि होडी याच्यावरचा संवाद लिहा असा एक स्वाध्याय त्यांना दिलेला आहे. तो पण अतिशय उत्तम आहे. आणि
आळसामुळे प्रगती थांबते यावर तुमचं मत काय आहे हे लिहा, असाही एक स्वाध्याय आहे. त्याही ठिकाणी आपल्याला या सगळ्या क्षमता त्याला वापरायच्या आहे हे लक्षात येतं. यानंतरचा मुद्दा आहे की भाषा सौंदर्य वाढवणे. विद्यार्थ्यांचं भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर असे स्वाध्याय दिलेले आहे. याशिवाय भरपूर म्हणी, वाक्प्रचार, एका शब्दाचे 2 अर्थ, म्हणजे उदाहरणार्थ अंक हा शब्द दिला तर अंक म्हणजे गणितातला अंक आणि अंक म्हणजे मांडी, असे 2 अर्थचे अनेक शब्द पाठ्यपुस्तकात आहे. ते जर तुम्ही ठिकठिकाणी घेतले आणि समजावून सांगितले तर भाषिक सौंदर्य वाढायला नक्की मदत होईल. त्याचप्रमाणे अयोग्य लेखनातून निर्माण होणारा विनोद, त्यासाठी सूतकताई हा शब्द दिला आहे. खरं तो सूतकताई असा आहे. वाचताना जर तो सूतकताई असा वाचला तर एक वेगळ्या प्रकारचा विनोद निर्माण होतो. ज्याप्रमाणे NCF आणि SCFने आपल्या मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे शिक्षण हक्क अधिनियम कायदा 2009 म्हणजेच RTE यांनी पण आपल्याला पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या मते बालकाचा सर्वंकष विकास व्हावा, शारीरिक आणि बौद्धिक हे दोन्ही विकास होणं गरजेचं आहे. उपक्रम आणि शोध याच्या माध्यमातून त्यांचा विकास साधावा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की क्षमतेबरोबर विशेष बुद्धिमत्ता ही विद्यार्थ्याची वाढावी. विशेष बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असलेली वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आणि याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. आता विशेष बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर एखाद्या विद्यार्थ्यात असलेली विशेष बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे. त्याचप्रमाणे आकलनाचे अखंड मूल्यमापन करीत राहणे हेही त्यांनी सांगितलं आहे. तर शिकवलेला पाठ, त्यातले शब्द हे ताबडतोब आकलन झालं की नाही तर याचा फीडबॅक शिक्षकांनी घ्यावा ही अपेक्षा या ठिकाणी RTEनी व्यक्त केलेली आहे. मूल्यांची रुजवणूक ही करण्यासाठीही आपल्या RTEनी सांगितलेलं आहे. दैनंदिन जीवनात लागणारी मूल्य ही आपल्या पाठ्यपुस्तकातून प्रक्षेपित होत आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि ती कृतीत त्यांनी आणणं ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे. यानंतर अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया आणि त्यातून प्राप्त होणारी अध्ययन निष्पत्ती याच्यावर आपण बघणार आहोत. पण ही अध्ययन निष्पत्ती आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या 2 पानावर पूर्णपणे छापील स्वरूपात देण्यात आलेली आहे. ती तुम्ही वाचालच, पण ती नेमकी कशासाठी आहे, ती का देण्यात आलेली आहे, तर अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया कशी घडवून आणायची आणि त्यातून निष्पत्ती कोणती होणार आहे याच्या मार्गदर्शनासाठी आहे. एकच अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया मी सांगणार आहे. गटात चर्चा करणे, एकमेकांच्या कामांबाबत चर्चा करणे, मत देणे, प्रश्न विचारणे, अभिप्राय देणे याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला द्यावे ही अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आहे. आणि त्याचप्रमाणे एक अध्ययन निष्पत्ती आपल्याला सांगते, एखादे साहित्य वाचून त्यातील सामाजिक मूल्यांविषयीची चर्चा करतात, त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला या पाठांमधून कुठे कुठे आहे आणि कशी कशी आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. शेवटी एक छोटंसं छानसं उदाहरण सांगते आणि सांगता करते. एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला की मी 4 बिया जमिनीत पेरल्या आणि 4हीलाही पाणी आणि सूर्यप्रकाश, खत हे सगळं सारखं दिलं. त्यातल्या 3 बियांची रोपं उगवली आणि 4थ्या बीचं रोप उगवलं नाही. काय कारण असावं? विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते एखाद्या प्राण्याने उकरून टाकलेलं असेल, ते तुम्ही रोवताना नीट रोवलेलं नसेल, अशी अनेक कारणं सांगितली. पण मी त्यांना एक क्ल्यू दिला. मी म्हटलं हे कारण बीशी संबंधित आहे. तर विद्यार्थ्यांनी ताबडतोब उत्तर दिलं, ती बी कदाचित मॅडम उंदरांनी खाल्ली असेल म्हणून तिचं प्रजनन कमी झालं असेल. या उत्तराने तो बीचं रोप का उगवलं नाही याच्या जवळ पोहोचला. त्याला मी विचार करायला भाग पाडलं. असंच विचार करायला
तुम्हीही भाग पाडायचा आहे, वेळोवेळी मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. शिक्षक मित्र हो, नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी पुनर्रचित पाठ्यपुस्तक प्रशिक्षण संयुक्त भाषा सुगम भारती या संदर्भात चर्चा करणार आहोत. सुगम भारती इयत्ता 8वी हे पाठ्यपुस्तक आपल्या नजरेसमोर घेत असताना त्याचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ या संदर्भात चर्चा करत असताना आपल्यासमोर हे जे पाठ्यपुस्तक याविषयी चर्चा करतो. सुगम भारती या मुखपृष्ठाच्या अनुषंगानं यामध्ये निसर्गाचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे. या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाची काही वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत. या मुखपृष्ठाच्या सुरुवातीलाच निसर्गातून विविधांगी शिक्षण, संघभावना, सहशिक्षण, परिसर स्वच्छतेचा संदेश अशा कित्येक गोष्टी या निसर्गाच्या माध्यमातून आपणाला सांगण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पर्यावरणविषयक प्रेम, रक्षण आणि संवर्धन या माध्यमातून वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण याही चित्राचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. शिक्षणाविषयी आनंददायी दृष्टिकोन, या विद्यार्थ्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन, निसर्ग एका नजरेतून ज्यावेळेला आपण निसर्ग पाहतो त्यावेळेला हा निसर्ग आपल्या मनामध्ये जसं गदिमांची एक ओळ आपणाला आवर्जून आठवते की बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, या धर्तीवर हा निसर्ग हे विद्यार्थी एका वेगळ्या दृष्टीनं, वेगळ्या नजरेनं पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर निसर्ग सौंदर्याचा अनुभव हे स्वतः या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मूल्य जपत असताना या विद्यार्थ्यांना निसर्ग, समाज, विद्यार्थी, मित्र आणि सहसंबंध या सर्वांच्या माध्यमातून एक मूल्य संवर्धनाची जाण निर्माण व्हावं हा एक प्रमुख उद्देश या चित्राच्या आणि मुखपृष्ठाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा, सुबक चित्र, आकर्षक आणि नेत्रसुखद रंगसंगती. रंगसंगतीच्या बाबतीत पाहिलं तर शीत रंगसंगती ही डोळ्यांना आल्हाददायक वाटते, मनाला समाधान वाटते, आनंद देऊन जाते. याचबरोबर या सुंदर अशा सुगम भारती या नावाबरोबरच एक बालभारतीचा लोगो, की ज्या लोगोचा 1967मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम याची निर्मिती झाली, स्थापना झाली आणि या बालभारतीच्या स्थापनेचं एक संबोध चिन्ह म्हणजे लोगो या ठिकाणी देण्यात आलेला आहे, की ज्या लोगोमध्ये एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी, खरं तर एक सांगली या ठिकाणी असणारे दीनानाथ दलाल या चित्रकारानं त्यांच्या चित्रशैलीतून, त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेलं हे चित्र म्हणजे बालभारतीचा हा लोगो या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावरती देण्यात आलेला आहे. यानंतर या मुखपृष्ठानंतर आपण पाहतो ते मलपृष्ठ. या मलपृष्ठामध्ये एक संघभावना, या ठिकाणी एकत्रित असा एक खो खोचा खेळ या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. खरं तर पार्श्वभूमी जर पाहिली तर एक रेल्वे की जी एकसंघपणे ही एका टेकडीच्या माध्यमातून पुढं निघालेली आहे. इंद्रधनुष्य आहे. विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छतेची भावना मनामध्ये ठेवून संपूर्ण परिसर, निसर्गातला परिसर हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थी वृक्षारोपणाचं काम करत आहेत. म्हणजे वृक्ष संवर्धन याचबरोबर स्वच्छता अभियान याही दृष्टीचा संदेश या मलपृष्ठाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतर आपण शीर्षक पृष्ठ याकडे पाहतोय. शीर्षक पृष्ठ म्हणजे आकर्षक रंगसंगती, बालभारतीचं बोधचिन्ह की ज्यामध्ये सा विद्या या विमुक्तये हे बोधचिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पाठ्यपुस्तकाचं मुख्य वैशिष्ट्य की यावर्षी आपण पाठ्यपुस्तकं ही QR कोडला जोडण्यात आलेली आहेत. यानंतर अनुक्रमणिका आणि त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत. अनुक्रमणिका एकंदरीत 44 पानाचं हे पाठ्यपुस्तक एकाच दृष्टिक्षेपात यावं या दृष्टीनं ही अनुक्रमणिका तयार करण्यात आलेली आहे. या अनुक्रमणिकेमध्ये सुद्धा रंगसंगती ही एका वेगळ्या पद्धतीनं देण्यात आलेली आहे. 2 समान भाग केलेले आहेत. दोन्ही भागामध्ये रंगसंगती आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या दृष्टीला ते आल्हाददायक वाटेल,
शीतरंगाची जी रंगसंगती आहे ती विद्यार्थ्यांना आवडेल या अनुषंगानं ही अनुक्रमणिका तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्याचं दुसरं वैशिष्ट्य की गद्य पद्य यांची विभागणीनिहाय रचना एकूण 2 विभागात, प्रत्येक विभागामध्ये हे गद्य 3 पद्य 3 त्यापैकी भाग 1 मध्ये एक गीत आणि संतवाणी याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अध्यापन नियोजनास पूरक असं वातावरण होण्यासाठी ही अनुक्रमणिका शिक्षकांसाठी आणि अर्थातच विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षकांना वार्षिक नियोजन असेल, मासिक नियोजन असेल, एकंदरीत आपला अभ्यासक्रम कोणत्या महिन्यात कोणत्या स्थितीला आहे, आपण कोणत्या स्टेजला आहोत, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याच्या दृष्टीनं हा अनुक्रमणिकेचा भाग खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकाच दृष्टिक्षेपात पाठ्यक्रम पाहणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर आकर्षक मांडणी आणि रंगसंगती याची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांना सहज, सोपी आणि सुलभ वाटेल या दृष्टीनं या ठिकाणी याची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये जी पाठसंख्या आहे ती पाठसंख्या, पाठ प्रकार एकूण 6 गद्य आणि 4 पद्य या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. या 4 पद्याबरोबरच एक गीत आणि एक संतवाणी याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यामध्ये एकंदरीत आपण त्याची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी पुस्तकाला ज्यावेळेला जवळीकता निर्माण करतील, विद्यार्थी पुस्तकाच्या जवळ जातील, पुस्तकाला खऱ्या अर्थानं जवळून पाहतील, त्यावेळेला ते दोन्ही दृष्टीनं पाहणार आहेत. एक बहिरंग आणि दुसरं म्हणजे अंतरंग. तर सगळ्यात पहिल्यांदा बहिरंगाच्या माध्यमातून आपण या पुस्तकाकडं, या पाठ्यपुस्तकाकडं पाहणार आहोत. पाठ्यपुस्तकाचं बहिरंग हे आकर्षक, आशयानुरूप आणि विद्यार्थी अभिरुची विचारात घेऊन त्याचा लेआउट तयार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना आवडेल अशी चित्र, त्याची रंगसंगती पाठ्यपुस्तकाच्या बाह्य भागावरती रेखाटलेली आहेत. मुलांना चित्राची खूप आवड आहे आणि त्या चित्राला आपलेसं करतील. चित्र जवळीकता निर्माण करण्याचं एक प्रमुख साधन असतं, कारण एक चित्र 1000 शब्दाचं काम करतं असं आपण म्हणतो. मग अशी अनेक चित्र वेगवेगळ्या रंगसंगतीच्या माध्यमातून या पाठ्यपुस्तकामध्ये देण्याचं प्रमुख काम या ठिकाणी झालेलं आहे. आशय आकलनास अनुकूल चित्र, छायाचित्रे आणि आकृत्या, विद्यार्थ्यांना सहज, साध्या, सोप्या असणाऱ्या आणि आपलेसं वाटणाऱ्या अशा काही आकृत्या आणि छायाचित्र यांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्यायांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, आकृत्या, तक्ते खरं तर संवाद कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मनातून विचार निर्माण करण्यासाठी असे आकृत्या आणि अशी तक्ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आकर्षक रंगसंगती, स्वाध्यायांचे काही प्रश्न आणि स्वाध्यायांमधील असणारे काही अंक हे सुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. वयोगटानुरूप फॉन्ट साईज, रंग बदलातून नजरेत भरणारे मजकुराचे वेगळेपण हे प्रमुख वैशिष्ट्य. जसं आपण पाठ्यपुस्तकाचं बहिरंग पाहिलं त्याच पद्धतीनं आपण त्याचं अंतरंगही पाहणार आहोत. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्यांची दखल घेणारी प्रस्तावना, अध्ययन निष्पत्तींची यादी, त्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेबाबत शिक्षकांकरिता उपयुक्त काही सूचना आहेत. म्हणजे ठराविक गद्य, ठराविक पद्य आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणी काही सूचना, मग या ठिकाणी विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्या अनुषंगाने त्या प्रश्नांची निर्मिती व्हावी, त्या प्रश्नांची उकल व्हावी, तो प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा, तो स्वाध्याय कशा पद्धतीनं घ्यायचा, नेमकं विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत कशा पद्धतीनं पोचायचं, असं एकंदरीत शिक्षकांकरिता उपयुक्त अशा सूचना प्रत्येक पाठाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. विविध साहित्य प्रकारांचा समावेश, नामवंत लेखक व कवींच्या साहित्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी शरद कांबळे, विजय तेंडुलकर, शंकर वैद्य, सुह जोशी, डॉक्टर किशोर पवार, नलिनी पवार, सुरेखा गावंडे, लक्ष्मण लोंढे, प्रेमचंद अहिरराव, मुमताज रहमतपुरे, श.ल. नाईक आणि ललिता गौरी डांगे असे एकंदरीत नामवंत लेखक आणि कवींचा समावेश या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. लेखक परिचय आणि पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेकडे
नेणारा पाठपरिचय. प्रत्येक पाठाचा परिचय हा लेखकांच्या बरोबर त्या पाठामध्ये मध्यवर्ती कल्पना, त्या पाठाचा मुख्य गाभा काय आहे, पाठ विद्यार्थ्यांना काय सांगणार आहे आणि पाठाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाभिमुख कसा होणार आहे, हा एकंदरीत परिचय प्रत्येक पाठाच्या दरम्यान या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वैविध्यपूर्ण स्वाध्याय, मग या स्वाध्यायाच्या वैविध्यपूर्णामध्ये विविध कृती असतील, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा वापर या ठिकाणी प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. इयत्तानुरूप व्याकरण म्हणजे साधारण 1ली ते 7वी मूळ व्याकरण आणि 8वीचं व्याकरण असा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. भाषा विकासास उपयुक्त सदरे की मग ज्यामध्ये भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे आणि असे अनेक विविध कृती या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केलेले आहेत. व्यवहारात उपयुक्त उपयोजित लेखन की मग समाजभिमुख असणारे जे काही उपयुक्त असे लेखन की मग यामध्ये सूचना फलक असेल, त्याचबरोबर बातमी लेखन असेल, पत्रलेखन असेल, अशा एकंदरीत व्यवहारामध्ये उपयुक्त असणाऱ्या, व्यवहारामध्ये तो वापर करत असणाऱ्या अशा लेखनाचा वापर या पाठ्यपुस्तकामध्ये आवर्जून करण्यात आलेला आहे. शब्दार्थ, पूरक व संदर्भ ग्रंथांची यादी आणि महत्त्वाची काही संकेतस्थळे या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केलेले आहेत. अनेक गद्य आणि पद्य यांच्या माध्यमातून आपणाला आवश्यक असणारे काही संदर्भ साहित्य असतील, संदर्भ पूरक साहित्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा किंवा ते कुठं उपलब्ध होतील, तर या सगळ्या गोष्टीचा वापर म्हणजे अगदी शेवटच्या पानावरती जे आपण महत्त्वाची संकेतस्थळे दिलेली आहेत की ज्या संकेतस्थळाचा वापर करून विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, किंबहुना पालक असतील, तर यांनीसुद्धा या संकेतस्थळावरती भेटी देऊन संदर्भ ग्रंथांचा वापर करून त्या पाठ्यपुस्तकाला पूरक असणाऱ्या साहित्याचा वापर करून आपण तो पाठ सहज आणि सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील या ठिकाणी झालेलो आहोत आणि होणार आहोत. आणि यासाठी भाषेचा विविध प्रकारे वापर करणं हे तुम्हाला सहज जमणार आहे आणि हे जमण्यासाठीच हे पाठ्यपुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. इयत्ता 8वीच्या वर्गात तुम्हा सर्वांचं स्वागत. या सत्रात आपण स्वाध्यायांची वैशिष्ट्य, उपयोजित लेखनाअंतर्गत कोणते भाग अंतर्भूत केलेले आहेत, कोणते व्याकरण घटक या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत, तसेच विविध सदरे या अंतर्गत कोणकोणत्या कृती आपल्याला करायच्या आहेत या सर्वांचा एक आढावा आपण घेणार आहोत. प्रथम पाहूया स्वाध्यायांची वैशिष्ट्ये. स्वाध्यायांची विपुलता जर आपण पाहिली तर एकूण पाठ्यपुस्तकांच्या 44 पृष्ठांपैकी 13 पृष्ठ ही निव्वळ स्वाध्यायांसाठी दिलेली आहेत. यावरून विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येईल. सुगम भारती इयत्ता 8वीच्या ह्या पाठ्यपुस्तकातील सगळे स्वाध्याय हे वैविध्यपूर्ण आहेत. वैविध्यपूर्ण याचा अर्थ असा आपल्याला घेता येईल की या स्वाध्यायांच्या आखणीमध्ये बुद्धिमत्तेच्या विविध पातळ्यांची दखल घेण्यात आलेली आहे. यानंतर आपण पाहूया की हे स्वाध्याय विचार प्रवर्तक आणि कृतीला प्राधान्य देणारे कसे आहेत. खरं तर आकृती पूर्ण करा, ओघतकता पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा यासारखे स्वाध्याय की जे तुम्हाला प्रत्यक्ष उत्तरं लगेच मिळणार नाही आहेत, तर विद्यार्थी जेव्हा एखाद्या पाठ्यवस्तूचं सखोलपणे वाचन करतील तेव्हाच त्याचं उत्तर त्यांना शोधता येईल. स्वाध्यायाचा जर आपण तिसरा महत्त्वपूर्ण गाभा पाहिला तर ज्ञानरचनावादावर आधारित आणि कृतीप्रधानतेला वाव देणारे. NCF किंवा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याचं पहिलं मार्गदर्शक तत्त्व जे आहे ज्ञानरचनावाद, इथे निव्वळ पाठांतर करून एखादं उत्तर लिहिण्यापेक्षा संपूर्ण पाठांतर पद्धतीला छेद देऊन मग तिथे पुन्हा गटचर्चा, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि मग एकंदरच आपण काढलेला जो निष्कर्ष आहे तो विद्यार्थ्याला तिथं मांडायचा आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे पाठ्यपुस्तकातले स्वाध्याय हे सृजनशीलतेला संधी देणारे आहेत. आता सृजनशीलता म्हणजे काय, तर स्वतःचे विचार मुख्यतः आपल्याला भाषिक सौंदर्याचा वापर करून मांडता आलं पाहिजे. जे जे काही आहे भाषेच्या अनुषंगाने तिथे भाषेची नवनिर्मिती करता आली पाहिजे.
प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्याचं स्वतःचं असं मत आहे, त्याची स्वतःची अशी शब्दसंपत्ती आहे. या साऱ्या शब्दसंपत्तीचा उपयोग करून दैनंदिन जीवनातील ज्ञान पाठ्यविषयांशी त्याला कसे जोडता येतील याचा विचार या मुद्द्यामध्ये केलेले आहेत. उदाहरणादाखल पाहायचं झालं तर प्रत्येक पाठाखाली तुमच्या शब्दात लिहा, इथे विद्यार्थ्यांच्या मताला आपण प्राधान्य दिलेले आहे. पुढचा महत्त्वाचा स्वाध्यायांच्या वैशिष्ट्याचा जर आपण टप्पा पाहिला तर तो म्हणजे भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी सगळे स्वाध्याय उपयुक्त आहेत. स्वाध्याय रचनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपली जी महत्त्वाची 4 भाषिक कौशल्ये आहेत, श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन, अध्ययन कौशल्य, या साऱ्या भाषिक क्षमता, भाषिक कौशल्यांचा उपयोग करून असलेले स्वाध्याय हे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीला तर प्रोत्साहन देताच, त्याचप्रमाणे यामध्ये लेखन कौशल्यातलं भाषा सौंदर्य जर अजमावायचं असेल तर त्याच्यासाठी भाषिक सौंदर्याअंतर्गत आलेल्या कृती, उदाहरणार्थ खेळूया शब्दांशी, समान उच्चारांच्या जोड्या शोधा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा, यमक जुळणारे शब्द शोधा, यासारख्या स्वाध्याय कृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा स्वाध्यायांच्या वैशिष्ट्याचा अजून एक भाग म्हणजे उपक्रम आणि प्रकल्प. खरं तर उपक्रम म्हणजे काय? मिळवलेले ज्ञान पाठ्यवस्तूंशी जोडायचे आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत चालू असलेली प्रक्रिया म्हणजे उपक्रम. अशा प्रकारे 44 पृष्ठांपैकी एकूण जी 13 पृष्ठ आहेत स्वाध्यायांची, हे सारे स्वाध्याय वैविध्यपूर्ण आहेत. ही त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. स्वाध्यायानंतरचा महत्त्वाचा विभाग म्हणजेच उपयोजित लेखन, ज्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग असं म्हणतो. आणि खरं तर विद्यार्थ्यांचा खरा कस तिथेच लागतो. यातील प्रत्येक घटक हा विद्यार्थ्यांच्या विचार, भावना, कल्पना, विद्यार्थ्यांनी केलेले निरीक्षण, त्यांनी प्रत्यक्ष घेतलेले अनुभव याच्याशी संदर्भ जोडून आणि मग जर आपण पाहिलं तर मग अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्तीमधून तुम्हाला ते कसे डोकावून पाहता येतील या सर्वाचा विचार उपयोजित लेखनाअंतर्गत करण्यात आला आहे. उदाहरणार्थ जर निबंध लेखन हा आपण प्रकार पाहायचा असेल तर यात प्रसंग लेखन, अनुभव लेखन आणि वर्णनात्मक हे प्रकार विद्यार्थ्यांकडून आपण दृढ करून घेणं अपेक्षित आहे. पृष्ठ क्रमांक 29 वरील माझा आवडता पक्षी हा निबंध जर आपण पाहिला तर माझा आवडता पक्षी या निबंधाच्या अनुषंगाने जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्याचा विचार करताना, विस्तार करताना मग विद्यार्थ्यांनी पक्षी पाहताना जे जे निरीक्षण केलेलं आहे त्या निरीक्षणाची जोड आणि त्या मुद्द्यांची जोड एकत्र देऊन तशा प्रकारचे लेखन करणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे एकूणच उपयोजित लेखनातील घटक आपण पाहिले तर पत्रलेखन पृष्ठ क्रमांक 5 आणि 6 वर देण्यात आले आहेत. बातमी लेखन आहे पृष्ठ क्रमांक 13 वरती. त्यानंतर जाहिरात लेखन आहे पृष्ठ क्रमांक 25 आणि 26 वरती. सूचना फलक कसे लिहावे या संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे ती पृष्ठ क्रमांक 33 आणि 34 वरती आहेत व शेवटचा भाग म्हणजेच निबंध लेखन. अशा प्रकारे उपयोजित लेखनाचे हे 5 प्रकार यावर्षी विद्यार्थ्यांकडून आपण घटवून घेणं अपेक्षित आहेत. खरं तर ह्या प्रत्येक विभागाचं वैशिष्ट्य जर आपण पाहायला गेलो तर उपयोजित लेखन नुसतंच करा असं सांगण्यापेक्षा प्रत्येक घटकाची कन्सेप्ट नोट किंवा ज्याला आपण संदर्भ टीप असं म्हणतो ती संदर्भ टीप मुलांना देण्यात आलेली आहेत. केवळ मुलांनाच नाही तर ह्या संदर्भ टिपेचा किंवा कन्सेप्ट नोटचा उपयोग आपल्या शिक्षकांनाही होणार आहे आणि पालकांनाही त्याचा उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ जर पत्रलेखन पाहिलं तर आताचा हा काळ जो आहे तो खरं तर ईमेल पाठवण्याचा काळ आहे, पण आपण इथे औपचारिक पद्धतीचं पत्रलेखन घेतलेलं आहे. याचं कारण एकदा का मुलांना औपचारिक लेखनाचं, पत्रलेखनाचं प्रारूप कळलं की मग जुजबी जे बदल ईमेलमध्ये करण्यात आलेले आहेत ते त्यांच्या सहज लक्षात येतील. बातमी लेखन हा खरं तर खूप महत्त्वाचा घटक आहे. मग बातमीमध्ये मथळा म्हणजे काय, शीर्षक म्हणजे काय, बातमी लेखन करताना कुठले निकष आपण सांभाळणं महत्त्वाचं आहे हे सर्व संदर्भ टिपेमध्ये किंवा कन्सेप्ट नोटमध्ये देण्यात आलेले आहे.
सूचना फलक. जिथे जिथे आपण सार्वजनिक ठिकाणी जातो तिथे तिथे विद्यार्थी सूचना फलक पाहतात. पण निव्वळ सूचना फलक पाहणे आणि अशा एखाद्या सार्वजनिक ठिकाणासाठी सूचना फलक तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या हे संदर्भ टिपेमधून आपला विद्यार्थी शिकणार आहे. त्यामुळे उपयोजित लेखनाचा हा भाग विद्यार्थ्यांकडून करून घेताना संदर्भ टिपेमध्ये जे जे घटक प्रत्येक घटकाखाली देण्यात आलेले आहेत त्या सर्वांचा कसोशीने अभ्यास करून घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. कधी कधी असं होतं, मी निबंध 2 पानं लिहिला, मी एवढं लिहिलं तेवढं लिहिलं आणि मग विद्यार्थी म्हणतात तरीही मला 1च गुण मिळाला. त्यामुळे इथे उपयोजित लेखनामध्ये किती लिहिलं यापेक्षा काय लिहिलं, कसं लिहिलं, एखाद्या विषयाची मांडणी कशी केली या संपूर्ण रचनेला किती महत्त्व आहे हे सांगणारा उपयोजित लेखनाचा पाठ्यपुस्तकातला हा भाग निश्चितच तुम्हाला आवडेल. यानंतर आपण ज्या महत्त्वाच्या भागाकडे जाणार आहोत तो भाग म्हणजे व्याकरण. खरं तर क्लिष्ट, त्यातही संयुक्त भाषा म्हटलं की या विद्यार्थ्यांना कसं बरं ते जमायचं असा तुम्हा आम्हा साऱ्या शिक्षकांच्या मनामध्ये असणारा हा एक प्रश्न. पण पाठ्यपुस्तकातील अध्ययन निष्पत्ती क्रमांक 14 संपूर्ण व्याकरण घटकांची आपल्याला माहिती देऊन जातात. मग हे व्याकरण घटक कोणते आहेत? तर इयत्ता 7वी मध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय या साऱ्या अव्ययांची माहिती घेतलेलीच आहेत. त्याचे दृढीकरण या 8वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला करायचेच आहेत. निव्वळ तेच नव्हे तर इयत्ता 1ली पासून इयत्ता 7वी पर्यंत शब्दांच्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या जातींवर आधारित जे जे काही व्याकरण घटक आपण अभ्यासलेले आहेत त्याच व्याकरण घटकांचा आपल्याला पुन्हा नव्याने अभ्यास करायचा आहे. पण हा अभ्यास मात्र कृतींच्या स्वरूपामध्ये करायचा आहे. पृष्ठ क्रमांक 16वरील उजळणीचं पृष्ठ जर आपण पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल. विरामचिन्ह, लेखन नियमानुसार लेखन पृष्ठ क्रमांक 23 ही सर्व मागील इयत्तेतील उजळणी आहे. शब्दांच्या जाती पृष्ठ क्रमांक 11, वचन पृष्ठ क्रमांक 11 इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत अशा प्रकारे जे जे व्याकरण घटक आपण अभ्यासले त्याची उजळणी मग ती प्रश्नरूपात आहे, कधी ती तक्ता रूपात पूर्ण करायला सांगितली आहे, कधी रिकाम्या जागा भरा किंवा कधी विरुद्धार्थी समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा किंवा नाम आणि सर्वनाम, विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावा अशा स्वरूपामध्ये सगळ्या पाठांखाली विविध प्रकारच्या व्याकरण कृती घातलेल्या आपल्याला दिसून येतात. मात्र यावर्षी नव्याने शिकायचा व्याकरणाचा भाग म्हणजे वाक्यांचे प्रकार. पृष्ठ क्रमांक 17 आणि पृष्ठ क्रमांक 25 या पानांवर आपण समजून घेऊ या शीर्षकाअंतर्गत उदाहरणांकडून व्याख्येकडे नेणारा वाक्यांच्या प्रकाराच्या ओळखीचा हा सहज, साधा आणि सुगम प्रकार जो आपल्या सुगम ह्या नावाशी संबंधित आहे. त्यामुळे इथे निव्वळ व्याख्या नाही आहे तर उदाहरणाकडून मग वाक्यांचा हा प्रकार कोणता हे ओळखण्यासाठी विविध कृती इथं देण्यात आलेल्या आहेत. मग अगदी लगेचच वाक्यांच्या प्रकाराला सुरुवात करण्यापूर्वी खरं तर वाक्य म्हणजे काय, वाक्यातला उद्देश हा भाग कोणता, वाक्यातला विधेय हा भाग कोणता, इथून आपण वाक्यांच्या प्रकाराला सुरुवात केलेली आहे. आणि मग व्याकरण घटकांची माहिती घेताना विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, केवल प्रयोगी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य अशा एकंदर वाक्यांच्या 7 प्रकारांचा अभ्यास आपण विद्यार्थ्यांकडून व्याकरण या घटकाअंतर्गत करून घेणं अपेक्षित आहेत. दृढीकरणासाठी अधिकाधिक विविध या वाक्यांचे प्रकार पाठ्यपुस्तकातूनच त्यांना शोधायला लावणे, गटपद्धतीने ते एकत्रित मांडणे आणि त्याचे सादरीकरण करणे ह्या सगळ्या कृती जर आपण करून घेतल्या तर वाक्यांचे प्रकार हा भाग सहज, सुलभ आणि सुगम होईल यात शंका नाही. खरं तर मराठी भाषेची शब्दसंपत्ती अतिशय समृद्ध आहे आणि याच शब्दसंपत्तीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा
म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये विविध सदरे या घटकाचा समावेश केलेला आहे. या प्रत्येक घटकाची आपण माहिती घेऊया. पहिलाच जर आपण विविध सदरे या अंतर्गत महत्त्वाचा भाग पाहिला तर तो म्हणजे मैत्री तंत्रज्ञानाशी. इयत्ता 7वीमध्ये आपण ईमेल अभ्यासलेली आहे. यावर्षी 8वीमध्ये नव्यानेच आपल्याला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाठ्यपुस्तकातल्या साऱ्या कृती सहजपणे आपल्याला कुठे मिळतील अशी एक पाठ्यवस्तू समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याचंच नाव आहे QR कोड. या QR कोडची माहिती आणि त्या अनुषंगाने जो काही संवाद आहे तो तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना माहिती घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. विविध सदरे या अंतर्गत येणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच भाषा सौंदर्य. विविध संदर्भामध्ये भाषेचा आपण वापर कसा करायचा. मग अलंकारिक भाषा म्हणजे काय, एखाद्याच्या गळ्यातला ताईत होणं म्हणजे काय, झाकलं माणिक म्हणजे काय, यासारखी उदाहरणं आपल्याला पृष्ठ क्रमांक 6 वरती अभ्यासायला मिळतात. तर पृष्ठ क्रमांक 34 वर म्हणींचा आस्वाद कसा घ्यायचा, अगदी सहज सोप्या भाषेत प्राप्त परिस्थितीत एखाद्या म्हणीचा उपयोग आपल्याला करता येईल का, यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर सराव देणं या अंतर्गत अपेक्षित आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विविध विषयावरील साहित्य प्रेरक उतारे आपल्याला पृष्ठ क्रमांक 12 आणि पृष्ठ क्रमांक 29 वरती पाहायला मिळतात. पुढचं महत्त्वाचं सदर या अंतर्गत असलेलं ते म्हणजे भाषेची गंमत. खरं तर भाषेचा वापर आपण करत असताना प्रत्यक्ष लिहिण्याची भाषा वेगळी असते, बोलण्याची भाषा वेगळी असते आणि कधीकधी मात्र अशी गंमत होऊन जाते की आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही. अशा काही भाषेच्या गमती जमती आपल्याला पृष्ठ क्रमांक 37 वरती पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, येथे वाहन लावू नये. हेच वाक्य आपण येथे वाहन लावून ये असं म्हटलं की अर्थातला जो गोंधळ होतो तो अर्थातला गोंधळच आपल्याला भाषेची गंमत कशी बरं होते हे विद्यार्थ्यांना जाणवून देतं. महत्त्वाचा आणखीन एक सदर म्हणजे खेळू या शब्दांशी. भाषेमध्ये सुद्धा खेळता येतं बरं का. हे विद्यार्थ्यांना जेव्हा कळेल ना तेव्हाच विद्यार्थ्यांना ती भाषा संयुक्त असली तरी आवडू लागेल आणि मग मातीशी असलेली नाळ कुठे तुटायची नाही याच्यासाठी खेळू या शब्दांशी या अंतर्गत मग समान उच्चारांचे शब्द शोधा. पृष्ठ 41 वरचे विरुद्धार्थी शब्द, पृष्ठ 4 वरती शब्दसमूहांसाठी एक शब्द द्या इत्यादी जे जे काही कृती स्वाध्याय अंतर्गत सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्या खेळू या शब्दांशी या अंतर्गत मोडतात. शब्दसंपत्तीची वाढ होण्यासाठी आणि मग शब्दसंपत्तीतून भाषिक विकास होण्यासाठी या सदराचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. अशाच प्रकारे मग लिहिते होऊया, चर्चा करूया, पहा बरं, विचार करा आणि सांगा या अंतर्गत शोध घेऊया अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत, जे काही घटक दिलेले आहेत, इथून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची शब्दसंपत्ती किती समृद्ध आहे आणि आपण सुद्धा आपली भाषा समृद्ध करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत याची आपल्याला दिशा देऊन जातात. आतापर्यंतच्या चर्चेतून आपण स्वाध्यायाची वैशिष्ट्य काय आहेत, पाठ्यपुस्तकांतर्गत उपयोजित लेखनाचे कोणते कोणते घटक समावेशित केलेले आहेत, व्याकरणाचा कोणता भाग विद्यार्थ्यांकडून दृढ करून घेणं अपेक्षित आहेत आणि भाषेची समृद्धी, भाषेचं सौंदर्य विद्यार्थ्यांच्या अंतरात पोचवण्यासाठी विविध सदर या अंतर्गत जे जे घटक दिलेले आहेत त्या सर्वांचा आढावा घेतलेला आहे. ह्या सर्वांचा जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून सखोलपणे अभ्यास करतील तेव्हा पाठ्यपुस्तकातला हा बदल तुम्हाला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. इयत्ता 8वी संयुक्त मराठी भाषा या अंतर्गत असलेल्या सुगम भारती या पाठ्यपुस्तकाच्या प्रशिक्षण वर्गाचं हे अंतिम सत्र. या अंतिम सत्राचा विषय आपला पाठपरिचय. या पाठपरिचयाच्या अंतर्गत आपण एका गद्याचा आणि एका पद्याचा असा परिचय करून घेणार आहोत. त्याआधी या पाठ्यपुस्तकात आलेले गद्य आणि पद्य हे
ज्या अध्ययन निष्पत्तीनुसार आलेले आहेत त्या संदर्भात आपण थोडं बोलूया. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजे NCERT यांनी काही अध्ययन क्षमता आणि त्यानुसार अध्ययन निष्पत्ती ठरवून दिली आहे. तर या अध्ययन क्षमतेच्या संदर्भात आपण बोलूया की 3 प्रकारच्या ह्या क्षमता आहेत. बोधात्मक क्षमता, क्रियात्मक क्षमता आणि भावात्मक क्षमता. आपला मराठी हा विषय असल्याने आपण भाषा या अनुषंगाने बोधात्मक क्षमता जर पाहिल्या तर या 3 प्रकारच्या आहेत. त्यातील पहिली प्राथमिक क्षमता. या प्राथमिक क्षमतेमध्ये श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि भाषा अभ्यास यांचा समावेश होतो. म्हणजे आपण 1ली ते 5वी पर्यंत या प्राथमिक क्षमता विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे संपादित करून घेत असतो. त्यानंतर निम्न बोधात्मक क्षमता, यामध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन यांचा समावेश आहे. आणि तिसरी जी उच्च पराकोटीची क्षमता असलेली उच्च बोधात्मक क्षमता, वर्गीकरण, संश्लेषण, विश्लेषण, पृथक्करण आणि असे अनेक प्रकारचे सृजनात्मक आणि सर्जनशील विचार असणारे जे क्षमता आहेत त्या या उच्च बोधात्मक क्षमतांमध्ये यांचा समावेश होतो. या 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये निम्न बोधात्मक आणि उच्च बोधात्मक क्षमतांचा या ठिकाणी विचार केलेला आहे आणि याच बोधात्मक क्षमतांवर आधारित अध्ययन निष्पत्ती ठरवण्यात आलेली आहे. अध्ययन क्षमतेवर आधारित अध्ययन निष्पत्ती आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित या पाठांची रचना आहे. याचबरोबर पाठांमध्ये आणि कवितांमध्ये ज्ञानरचनावाद व डिजिटल यांचाही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यात आलेला आहे. अगदी आपण या पुस्तकाच्या रंगसंगतीपासून तर घटकांच्या एकत्रीकरणापर्यंत जर विचार केला तर हा विद्यार्थ्याला आवडेल असे हे पाठ्यपुस्तक आहे. विद्यार्थ्याला आवडेल असे पाठ्यघटक आहेत आणि विद्यार्थ्याला आवडेल असं आकर्षक रंगसंगती या पाठ्यपुस्तकाची आहे. त्यामुळे या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमाच्या साखळीतील आपल्यासमोर आलेलं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील आपण 2 घटकांचा या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. त्यातील पहिला घटक आपला गद्य पाठाचा परिचय आपण करून घेऊया. विश्वविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हा गद्यपाठ लिहिलाय डॉक्टर किशोर पवार व नलिनी पवार यांनी. हा गद्यपाठ चरित्रपर आहे. हा पाठ या पाठ्यपुस्तकात घेण्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ध्येय साध्य केलं पाहिजे आणि हे साध्य करत असताना आपल्या मार्गात अनंत अडचणी आल्या तरी त्या अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणींचा सामना करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी या पाठाची निवड या पाठ्यपुस्तकात करण्यात आली आहे. आता या पाठाची विद्यार्थ्यांना गरज काय? कारण प्रत्येक पाठ मी आधीच सांगितलं की अध्ययन निष्पत्तीला अनुसरून आहे. म्हणजे हा पाठ नुसता फक्त विद्यार्थ्यांना शिकायचा नाही आहे तर त्याने त्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा संदेश अवलंबण्याची खरी गरज आहे. म्हणून या पाठाची गरज काय सांगता येईल तर थोर व्यक्तिमत्वाचा परिचय करून घ्यायचा आहे. आतापर्यंत अनेक महापुरुष आहेत, त्यांचे चरित्र वाचून आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते, बोध मिळतो आणि आपल्या आयुष्यात कसं जीवन जगावं याचाही संदेश आपल्याला मिळत असतो. तर ही गरज लक्षात घेऊन सुद्धा या पाठाची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन विकास केला पाहिजे ही गरज लक्षात घेऊन हा पाठ निवडण्यात आलेला आहे. कारण स्टीफन हॉकिंग हे दिव्यांग होते आणि दिव्यांग असताना सुद्धा त्यांनी एक उत्तम शास्त्रज्ञ की त्याने अनेक शोध लावून या ठिकाणी आपली जी संशोधक वृत्ती आहे ती जोपासली आहे आणि अशाच प्रकारची संशोधक वृत्ती जोपासण्याचं काम विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधक वृत्तीच्या नजरेतून करावं अशी अपेक्षा या पाठाच्या माध्यमातून आहे. आणि यालाच अनुसरून की विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहायला पाहिजे. मग नेमकं काय तर विद्यार्थ्याने प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं जीवनाचं आपल्या शिक्षणाचं ध्येय आधी ठरवलं पाहिजे आणि ते ठरवल्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास जर असेल तर ते ध्येय पूर्ण करता येतं. आता हा पाठ निवडताना काही मूल्यांचा विचार देखील केलेला आहे. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे कारण संशोधक वृत्ती जोपासली गेली पाहिजे. अंधश्रद्धा यांना कोणी विद्यार्थी बळी पडायला नको.
त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकारात्मकतेने प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक प्रसंगाकडे पाहिलं पाहिजे आणि त्यातून विचार करण्याची वृत्ती, सृजनशीलता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी, अशा प्रकारचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं जीवनमूल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये यावं, यासाठी या पाठाची निवड आहे. त्याचप्रमाणे श्रमप्रतिष्ठा आणि संवेदनशीलता, म्हणजे एखादी घटना असेल, प्रसंग असेल, त्या घटनेचा आपल्या मनावर काय परिणाम होतो आणि आपण कोणत्या दृष्टीने तो विचार करतो, हेही या पाठाच्या अनुषंगाने अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच राष्ट्रीय अस्मिता देखील जोपासली पाहिजे. एखाद्या संशोधकाने एखादा शोध लावल्यानंतर तो शोध इतरांच्या कामी यावा, हा उद्देश या पाठातून आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जीवन कौशल्यांचा विचार केल्यास स्वची जाणीव, म्हणजे मी कोण आहे याची जाणीव आधी झाली पाहिजे. काय होतं, विद्यार्थी स्वतःला कमी लेखतात, मला येत नाही किंवा मला येईल का किंवा मला अजिबात हे जमणार नाही. परंतु अशा कोणत्याच प्रकारच्या न्यूनगंडाची भावना विद्यार्थ्यांनी मनात आणू नये, यासाठी स्वची जाणीव त्याला निर्माण व्हावी, यासाठी या पाठाची खरी गरज या पाठ्यपुस्तकात तयार करण्यात आली आहे. त्यानंतर सृजनशील विचार आणि निर्णय क्षमता, एखाद्या घटनेवर, प्रसंगीवर त्याला निर्णय घेता आला पाहिजे, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्याला निर्माण व्हावी, त्यासाठी या गद्यपाठाची या पाठ्यपुस्तकात निवड करण्यात आली आहे. म्हणून आपल्या सर्व शिक्षक मित्रांना विनंती आहे की अशा प्रकारची जीवन कौशल्य आणि जीवनमूल्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत, या दृष्टिकोनातून हा पाठ आपल्याला त्या माध्यमातून शिकवावा लागणार आहे. त्यानंतर आपण दुसरा घटक पद्यपाठामधला घेणार आहोत. एक कविता आपण घेऊया. कवितेचं नाव आहे पाखरांचे मागणे आणि ही कविता प्रेमचंद अहिरराव या कवींची आहे. ही कविता भावकाव्य या प्रकारातील आहे. ही कविता निवडताना निसर्ग हा घटक आशयभूत ठेवलेला आहे, कारण निसर्ग घटकांमध्ये असलेले जे जे विविध घटक आहेत त्यांची सुरक्षितता या दृष्टिकोनातून या पाठाचं महत्त्व आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण, निसर्ग याविषयीची ओढ निर्माण व्हावी, निसर्गामधल्या असलेल्या बाबींची त्याला जाणीव निर्माण व्हावी आणि त्या गोष्टी म्हणजे आपण हे सर्व मिळून निसर्ग आहोत ही जाणीव त्याच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी या पाठाची, या कवितेची रचना आहे. त्यानंतर माणसाने निसर्ग घटकांशी आपलं नातं अभंग ठेवलं पाहिजे, म्हणजे आपलं जे नातं आहे ते नेहमी निसर्गाशी एकत्र राहावं, हा दृष्टिकोन आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी म्हटलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. याचा अर्थ काय, संत महंतांनी सुद्धा या पर्यावरण आणि निसर्गाचं असलेलं नातं अगदी दाखवून दिलं आहे. तसेच संवेदनशीलता, सौजन्यशीलता आणि पर्यावरण रक्षण अशा प्रकारची जीवनमूल्ये या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजावी, हाही या कवितेमागचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर जीवन कौशल्यांचा विचार जर केला तर समानुभूती, म्हणजे समोरची असणारे निसर्गातील घटक आणि मी वेगळा नाही, आम्ही अभिन्न आहोत. त्याप्रमाणे भावनांचे समायोजन, जशा मनुष्याला जशा भावभावना आहेत तशाच निसर्गातील प्रत्येक घटनेला भावभावना असल्यात, त्यांनाही सुखदुःख आहेत, अशा प्रकारची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये आली तर कोणत्याच प्रकारच्या निसर्गातील घटकांवर अन्याय होणार नाही आणि कोणत्याच निसर्गातील घटक हे प्रदूषित होणार नाही. आणि ताणतणावांचं समायोजन, अशा प्रकारची जीवन कौशल्य यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कविता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक निसर्गप्रेम वाढवणारी आणि एक पर्यावरण रक्षण करणारी किंवा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही कविता आहे. त्याकरिता हे पाठ आणि हे कविता शिकवताना शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या पाठांची निवड ज्या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे केली आहे ते अध्ययन निष्पत्ती पूर्ण होते आहे का नाही याकडेही आपण लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे मराठी ही हा विषय म्हणून नव्हे तर ती भाषा म्हणून शिकवावी, कारण भाषेची जी गोडी आहे ती मराठीची विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी, हा उद्देश या मराठी भाषेचा आहे. सृजनशीलतेवर भर द्यावा आणि आनंददायी अनुभव मांडण्याची प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी, हाही दृष्टिकोन या पाठांमागील आहे. स्वमत याचा अर्थ स्वतंत्र विचारांची प्रभावीपणे केलेली मांडणी आणि अभिव्यक्ती म्हणजे स्वानुभवाच्या बळावर संवेदना, भावना आणि विचार व्यक्त करणे होय. कारण स्वमत आणि अभिव्यक्ती हे विद्यार्थ्यांशी केंद्रित असल्यामुळे विद्यार्थ्याने त्याचं मत मांडलं गेलं पाहिजे, हेच या अभ्यासक्रमाला, पाठ्यक्रमाला, प्रत्येक पाठाला, कवितेला, स्वाध्यायाला, कृतीला, या सगळ्या घटकांना अपेक्षित आहे. कारण विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असल्याने जो काही घटक, जो काही पाठ्यघटक, जे काही अध्ययन अध्यापन होणार आहे ते विद्यार्थ्याला अनुकूल असं राहणार आहे आणि विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन न करता
त्याला आवश्यक असणाऱ्या बाबी आपण त्याला सांगणार आहोत आणि बाकी विद्यार्थ्यांनी त्याच्या ज्ञानरचनावादावर आधारित या अध्ययनाचा अनुभव घ्यायचा आहे आणि आपलं मत मांडायचं आहे. कारण विद्यार्थ्याने त्याचं मत मांडलं तरच त्याला त्याची जाणीव, स्वतःच्या विचारांची मत मांडण्याची त्याला जाणीव निर्माण होईल आणि आयुष्यात त्याला आत्ता आपण जे या पाठ्यघटकांद्वारे वेगवेगळे संदेश त्याला मिळत आहेत ते आयुष्यात त्याला प्रत्यक्ष अंमलबजावण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण होईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं जे जीवन आहे ते या जीवन मूल्यांच्या आधारावर एक उत्कृष्ट आणि चांगला नागरिक या अनुषंगाने निर्माण होऊ शकणार आहे. हेच या पाठ्यक्रमाचं, या अभ्यासक्रमाचं फलित आहे. म्हणून आपल्या सर्व शिक्षक मित्रांना विनंती आहे की विद्यार्थी हाच केंद्रबिंदू ठेवून आपण प्रत्येक पाठ्यघटक, कृती, स्वाध्याय आणि मूल्यमापन या दृष्टिकोनातून अध्यापनाला सामोरं जायचं आणि आपण सर्व शिक्षक या नात्याने हे सर्व उद्दिष्टे आणि हे ध्येय या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणार अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.